रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा लाडका आदिनाथ आणि तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आनंद इथे आहे। आनंद खरा कुठे आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आनंद आहे, कारण या ठिकाणी घेतलं जातं त्या भगवंताचं नाव, त्या देवाचं नाव, ज्याच्या नावातच काय सुख आहे। त्याच्यामुळे असणारा आनंद आपल्याला या चॅनलवरती भेटत होता, भेटत आहे सुद्धा आणि भेटत राहीन सुद्धा। आणखीन एका ठिकाणी आपल्याला आनंद भेटतो, तो म्हणजे ज्यावेळेस आपली पहिली यूट्यूबची पेमेंट येते। आणि आज तोच दिवस आहे, माझी पहिली यूट्यूबची पेमेंट आलेली आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतोय। तुम्ही म्हणाल या चॅनलची पेमेंट आली का? नाही, हा आपला दुसरा चॅनल आहे। माझा आणखीन एक चॅनल आहे ज्याच्यावरती मी जावा रिलेटेड थोडंसं नॉलेज देतो, जे मला आहे थोडंसं ते मी नॉलेज दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो। त्या चॅनलची पेमेंट आलेली आहे। मग हा चॅनल असो किंवा तो असो, यूट्यूब आहे, राईट। त्याच्यामुळं मी थोडक्यात माझा प्रवास सांगणार आहे आणि तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा घेऊन जाणार आहे, ज्याच्यावरती मी तुम्हाला दाखवणार आहे की यूट्यूबवरून पैसे मिळतात। हा क्वेश्चन आहे खूप जणांचा, हा प्रश्न पडतो, यूट्यूबवरून पैसे मिळतात का? तर याचं उत्तर आहे हो, यूट्यूबवरून पैसे मिळतात आणि मी त्याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे। मला बँकेमध्ये आलेला मॅसेज सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। काल पेमेंट यूट्यूबची रिलीज झाली 21 तारखेला आणि आज माझ्या खात्यामध्ये ती आली सुद्धा। किती आली, कशी आली, काय होता हा सगळा प्रवास, व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जातील। तर मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवरती नेतो आणि दाखवतो की यूट्यूबची पेमेंट कशी येते, किती रुपये येतात दिवसाला, किती व्ह्यूजला किती पैसे येतात, ईच अँड एव्हरीथिंग सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दाखवतो। थोडं इंग्लिश आधीमध्ये येईल, कारण मी जे व्हिडिओ बनवतो दुसऱ्या चॅनलवरती तिथं मी म्हणजे 80% इंग्लिशच यूज करतो, राईट। त्याच्यामुळे थोडंसं इंग्लिश जास्त येणार नाही, त्याची काळजी करू नका। हा आपला पूर्ण मराठी चॅनल आहे, मराठी भाषेचा अभिमान आहे। माझ्या मराठीची बोल कौतुक आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे। त्याच्यामध्ये काही म्हणजे वावगं नाही आहे। आपण मराठी भाषेचा अभिमान केलाच पाहिजे, मराठी बोललीच पाहिजे, ठीक आहे। चला, मी स्क्रीनवरती तुम्हाला नेतो, मागचा कॅमेरा चालू करून दाखवतो की यूट्यूबची पेमेंट कशी आली, किती पैसे कोणत्या महिन्यात बनले आणि किती दिवस लागलेत पेमेंट यायला। हा पण क्वेश्चन असतो, किती दिवस लागले, किती दिवसामध्ये पैसे आले आणि किती आले। चला, मी मागचा कॅमेरा चालू करून तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवतो, ठीक आहे। तर हे बघा, तुम्हाला दिसत असेल आपली स्क्रीन आणि खूप चांगल्या पद्धतीने दिसत असेल तर हा माझा यूट्यूब चॅनल आहे, ज्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल आदी अँड जावा। थोडंसं जवळ येऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। हे दिसत असेल आदी अँड जावा, हा आपला एक यूट्यूब चॅनल आहे आणि ज्याच्यावरती मागच्या 28 दिवसामध्ये 3019 रुपये बनलेले आहेत। मागच्या 28 दिवसामध्ये म्हणजे कुठून कुठपर्यंत, 25 जुलैपासून 21 ऑगस्टपर्यंत किती रुपये बनलेत? 3019। दररोज किती बनतात सर? दररोज किती बनतात तुम्ही बघू शकता। 100 रुपये, 96, कधी 73, कधी 88, कधी 102, कधी 109, कधी 132, 131, 144, 133, 122, 115, 157। म्हणजे कधी आपला जो म्हणतो ना, आपलं आयुष्य कसं असतं, कधी अप डाऊन चालतं, सुख दुःख चालतं, तसं इथं आहे। कधी जास्त अमाऊंट, कधी कमी अमाऊंट, कधी जास्त अमाऊंट, कधी कमी अमाऊंट, ओके। म्हणजे चालली रेंज आहे, 100, 100, 150 रेंज चालू आहे। दररोज तेवढे पैसे बनतात। आणि आता लक्षात घ्या, तुमचे सबस्क्रायबर्स किती आहेत ते सुद्धा मॅटर करतं। सबस्क्रायबर्सनुसार तुमची ही अमाऊंट वाढत सुद्धा जाते आणि व्ह्यूजनुसार तुम्हाला पैसे जास्त भेटू शकतात। तर मी जर थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला इथं दिसेल माझा चॅनल मॉनिटाईज झाला मंडळींनो मार्चच्या 31 तारखेला मॉनिटाईज झाला होता आणि त्या दिवशी मला 37 रुपये भेटले होते, ते एका दिवसाचे, ज्यावेळेस माझा चॅनल म्हणजे मॉनिटाईज म्हणजे पैसे भेटायला चालू झाले होते, ओके। त्याच्यानंतर एप्रिलमध्ये पूर्ण महिन्यात एप्रिलच्या 1547 रुपये बनले पूर्ण एप्रिल महिन्यामध्ये। म्हणजे स्टार्टिंग झाली होती, सुरुवात झाली होती, त्यामुळे जास्त काय पैसे बनले नाही। देन त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये थोडीशी रक्कम वाढली आणि त्याच्यामध्ये 1932 रुपये तुम्हाला दिसत असतील, थोडीशी 400 रुपयांनी याच्यामध्ये वाढ झाली। त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये त्याच ठिकाणी आणखीन थोडीशी वाढ झाली, 2162 रुपये बनले। आणि त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता डायरेक्ट आपण जंप घेतली 3412 रुपयावरती, म्हणजे काय 3412 जुलै महिन्यामध्ये। म्हणजे हा जो तुम्हाला दिसतोय हे बघा, कमी जास्त जास्त जास्त, राईट। म्हणजे असाच काय म्हणतो आपण, आपला जो ग्रोथ आहे, आपली जी ग्रोथ आहे ती वाढत राहणार आहे, आपल्या व्ह्यूची सुद्धा आणि अर्निंगची सुद्धा। आणि या महिन्यामध्ये
2222 रुपये बनलेले आहेत. आणखीन हा महिना चालू आहे. हे 20 ऑगस्टपर्यंतची पेमेंट तुम्हाला इथं दिसत आहे. ओके, 20 दिवसाची. ठीक आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता कंटेंटचा परफॉर्मन्स 3007 रुपये, प्रत्येक 1000 व्ह्यूला 56 रुपये यूट्यूब मला देतो आहे. राईट, हा खूप आकडा चांगला आहे. 1000 व्ह्यूला 56 रुपये. नाहीतर काही जणांना 1000 व्ह्यूला 10 रुपयेसुद्धा मिळत नाहीत. तुम्हाला माहीत असेल, ब्लॉगचा चॅनल असेल किंवा आता आपण जो तुम्ही व्हिडिओ बघता हा ब्लॉगचा चॅनल आहे, 10 रुपयेसुद्धा मिळत नाहीत 1000 व्ह्यूला. पण हा एज्युकेशन रिलेटेड चॅनल असल्यामुळे 1000 व्ह्यूला 56 रुपये या ठिकाणी यूट्यूब पेड करतो आहे. ठीक आहे. आणखीन काही गोष्टी मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हा 28 दिवसाचा रेकॉर्ड. तर मी 7 दिवसाचा रेकॉर्ड तुम्हाला दाखवला तर तुम्ही बघू शकता मागच्या 7 दिवसामध्ये 570 रुपये बनलेले आहेत. हे 5 दिवसाचा रेकॉर्ड आहे. ॲक्च्युली 2 दिवसाचा रेकॉर्ड नंतर अपडेट होतो. ओके, जर मी तुम्हाला मागच्या 90 दिवसाचे दाखवले तर तुम्ही बघू शकता मागच्या 90 दिवसात 8351 रुपये बनले आहेत. म्हणजे आपलं चॅनल मॉनिटाईज होऊन दिवसच किती झालेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता. इथं मार्च तर सोडून दे, 1 दिवसाची अमाऊंट इथं आहे. एप्रिल, मे, जून आणि जुलै 4 महिने लागले मला पेमेंट येण्यासाठी. ऑगस्टच्या 21 तारखेला, म्हणजे आज 22 तारीख आहे, मी तर स्क्रीनशॉट लावेल, तुम्ही बघू शकता. 22 तारखेला ऑगस्टच्या मला पेमेंट आली. आता हे ऑगस्टमध्ये झालेली आहे ना, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये याची पेमेंट येते. जर या ठिकाणी 8000 रुपये झाले, $100 व्हावे लागतात तेव्हा तुम्हाला पेमेंट भेटते, नाहीतर भेटत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणजे मला 4 महिने लागले 8000 रुपये होण्यासाठी. 8000 रुपये झाल्यानंतर माझी पहिली पेमेंट आली. ओके, मग प्रत्येक महिन्याला जर 8000 झाले तरी प्रत्येक महिन्याची पेमेंट येते. आता पेमेंट येते कशी ते मी तुम्हाला दाखवतो. स्क्रीनवरती आय थिंक मला वाटतं आता काय दाखवायची गरज नाही आहे. जर तुम्हाला मी लास्ट 365 दिवसाचे रेकॉर्ड दाखवलं तर आपले इथे बनलेत 11317. ठीक आहे, लास्ट 365. पण मॉनिटाईज होणं चॅनल झाले 4 महिने. ठीक आहे, त्याच्यामुळे 365 दिवसाचा रेकॉर्ड बघण्यात काय अर्थ नाही आहे. हे 4 महिन्याचे या ठिकाणी पैसे जमा झालेत. आता हळूहळू याच्यामध्ये वाढ होणार हे मात्र नक्की, कारण व्ह्यूज जर बघायला गेला, जर या ठिकाणी मी तुम्हाला डॅशबोर्ड दाखवला, जर ओपन होत असेल डॅशबोर्ड. ओके, आपलं नेटवर्क कनेक्शन या ठिकाणी डिसेबल झाले. नो प्रॉब्लेम, व्हिडिओ चालू असल्यामुळे. मी आता तुम्हाला फेस व्हिडिओमध्ये सांगतो बाकीच्या गोष्टी. ठीक आहे, तर बघा काय सांगत होतो मी. किती दिवस लागले? 4 महिने लागले. 4 महिने लागले 9000 रुपये बनण्यासाठी. देन यूट्यूबनं पेमेंट रिलीज केली. यूट्यूबने पेमेंट पाठवली. यूट्यूबने पेमेंट कधी पाठवतं बघा. यूट्यूब तुमच्या YT स्टुडिओमधली असणारी पेमेंट 5 ते 10 तारखेच्या दरम्यान प्रत्येक महिन्याच्या. आता माझी 5 ऑगस्ट ते 10 ऑगस्टच्या दरम्यान ही पेमेंट गेली ॲडसेन्सला. गुगल ॲडसेन्सचं अकाउंट तुम्हाला बनवावं लागतं. तुम्हाला या सगळ्या म्हणजे गोष्टी कळतील ज्यावेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल. ठीक आहे, गुगलने काय केलं, 5 ते 10 ऑगस्टच्या दरम्यान गुगल ॲडसेन्सला माझे पैसे ट्रान्सफर केले. मग त्या ठिकाणी $100 झाले गुगल ॲडसेन्सला. गुगल ॲडसेन्सला $100 झाल्यानंतर पेमेंट रिलीज केली जाते, म्हणजे पेमेंट आपली सेंड केली जाते. मग ती सेंड कधी होते? 21 तारखेला. महिन्याच्या 21 ते 25 और 26 तारखेच्या दरम्यान. मग 21ला पेमेंट माझी रिलीज केली आणि 22ला तर पेमेंट आली. एकाच दिवसामध्ये पेमेंट आली. एकाच दिवसामध्ये. इथे मी स्क्रीनशॉट लावेल, तुम्ही बघू शकता. एकाच दिवसामध्ये पेमेंट आली $106.50, म्हणजेच 8000 समथिंग 900 रुपये. ओके, मग त्यामध्ये टॅक्स थोडासा कटतो. टॅक्सचा पण स्क्रीनशॉट मी लावेल. टॅक्स थोडासा कटतो जो की ॲडसेन्समध्ये थोडासा कटतो. आणि देन इथं कन्वर्जन होण्यामध्ये, म्हणजे अमेरिकेतून पैसे येतात ते कन्वर्ट होण्यासाठी सुद्धा इथं थोडासा टॅक्स कट केला जातो. आता काही जणांना याच्यामध्ये वेळ लागतो, कारण तुमचं बँक अकाउंट जर प्रायव्हेट असेल, HDFC, ॲक्सिस बँक, तर वेळ लागतो. जर तुमचं नॅशनल बँक अकाउंट असेल, SBIचं वगैरे, तर तुमची पेमेंट एका दिवसात येऊ शकते. त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं आहे. माझी पेमेंट एका दिवसात आली. एकाच दिवसात. काल रिलीज झाली, आज आली. ओके, इथून पुढं हळूहळू जसे जसे तुमचे व्ह्यूज वाढत जातील तसं तसं तुमची पेमेंट लवकर येते, कारण व्ह्यूजला यूट्यूब पैसे देतं. आतापर्यंत मला वाटत असेल सबस्क्रायबरला पैसे अजिबात नाही, लाईकला पैसे अजिबात नाही, कमेंटला अजिबात नाही. पैसे येतात व्ह्यूजला. 1000 व्ह्यूला मी आता दाखवलं 56 रुपये मला भेटतात, म्हणजे टोटल ॲव्हरेज काढलं तर. नाहीतर काही व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये 1000 व्ह्यूला मला 71 रुपये, काहीमध्ये 100 रुपये, काहीमध्ये 150. हे पण आकडे आहेत. मी तुम्हाला दाखवेन स्क्रीनशॉटमध्ये. ओके, जी याप्रमाणे आता प्रवास कसा होता हे पण सांगतो तुम्हाला.
बघा, यूट्यूबवर काम करायचं म्हणजे की चला करायचं म्हणून करायचं अजिबात नाही आहे. यूट्यूबवरती तुम्हाला अगोदर राबावं लागतं. म्हणजे फ्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतात. फ्रीमध्ये कित्येक व्हिडिओज तुम्हाला बनावे लागतात, जोपर्यंत तुमचे 1000 सबस्क्रायबर्स, 4000 तास वॉच टाईम 365 दिवसामध्ये होत नाही. एका वर्षामध्ये झाला पाहिजे तो वॉच टाईम. असं नाही की म्हणजे होऊ द्या, कधी कधी पण होऊ द्या, अजिबात नाही. एका वर्षामध्ये झाला पाहिजे. याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात आणि ते कष्ट तुम्हाला आजचा दिवस दाखवून देतात, म्हणजे तुमचा पेमेंटचा दिवस येऊ शकतो. हा तुमच्या पण याच्यामध्ये स्टार्ट करा. पार्ट टाईम तरी स्टार्ट करा. देन तुम्ही याला फुल टाईम करू शकता. पार्ट टाईम तरी स्टार्ट करा. चांगली संधी आहे. जे स्किल्स तुमच्याकडे ते तुम्ही दाखवू शकता. जे पण तुम्हाला येत असेल, तुम्हाला चांगला स्वयंपाक येतो, स्वयंपाक दाखवा. बरोबर आहे की नाही? राईट. काही जणांना त्याची मदत होऊ शकते. तुम्हाला काय त्याचं नॉलेज आहे, नॉलेज एक्सप्लोअर करा. बोलू शकता तुम्ही, काही असेल तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. चांगलं भजन गातं तर भजन गा, मृदंग वाजवतो तो मृदंग वाजवा. आपण काय करतो आपल्या चॅनलवरती, ज्ञानेश्वरी, भागवत गीताचं पारायण असेल, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, भजन असेल, सगळ्या गोष्टी इथं दाखवतो. ओके. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करा. या कायमस्वरूपी राहणार आहेत, आठवण म्हणून राहणार आहेत. त्याच्यामुळे हे करा. आता माझा मोबाईल हालतोय, माझा हात त्या ठिकाणी मोबाईल हातामध्ये धरला आहे, त्याच्यामुळं ठीक आहे. या गोष्टी तुम्ही करा, या गोष्टी बिलकुल करा. तुम्हाला पण आजचा दिवस बघायला भेटेल. ठीक आहे, अशी मी अपेक्षा करतो. आणि व्हिडिओ जास्त लांबवण्यात म्हणजे अर्थ नाही. आता आपण सगळं बोललेलो आहोत, सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. जे काय राहिलं असेल कमेंट करून मला सांगा. मी नंतर काय पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच. ठीक आहे, चला भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये. ज्ञानेश्वरीसोबत किंवा गातेसोबत, कशासोबत तरी भेटूया. ठीक आहे, चला. रामकृष्ण हरी.